क्षेत्रवासी गाव वाघमिली येथे या गावामध्ये जो उपक्रम राबवला जातो प्रत्येक एकादशीला त्या ठिकाणी हरिपाठ आणि कीर्तनाची सेवा आयोजित केली जाते। आणि आजची जी सेवा आहे हे आमचा आत्मोन्नती विश्वशांती अखिल भारतीय स्वानंद सद्गुरू सेवा मंडळ वाघिवली आणि या मंडळातर्फे ही गीता जयंतीची सेवा गेली कित्येक वर्ष राबवली जाते। आणि त्याच न्यायाने आज या ठिकाणी आम्ही सर्व मंडळ या उपक्रमाला हजर आहोत। या उपक्रमाचे नियोजन आमचे हरिभक्त परायण किसन बाबा विषय हे आम्हाला निमंत्रित करतात आणि त्या निमित्ताने आपल्या या क्षेत्रवासी गाव वाघमिली येथील सर्व संत महंतांची मज पामराला सेवा घडते ही माझं मी पुण्य समजतो। आज या ठिकाणी आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्म शांतीचे सागर पैठण रहिवासी नाथ राया यांचा 4 चरणाचा देवाची महती सांगणारा असा उत्तम अभंग आहे। प्रस्तुत अभंगातून नाथ राया सांगतात भावाची बळे होऊन लहान भावाची बळे होऊन लहान भावाची बळे होऊन लहान आपुले थोरपण विसरा भावाची बळे होऊन लहान आपुले थोरपण विसरला न पाहे याती कुळते सुशील न पाहे याती कुळते सुशील उत्तम चांडाळ होका कोणी हट्टाचे करा नामाचा उच्चार हट्टाचे करा नामाचा उच्चार उतरी पैलपार भव नदीचा न पाहे याती कुळते सुशील न पाहे याती कुळते सुशील उत्तम चांडाळ होका कोणी एका जनार्दन भक्तांची आवडी न पाहे याती कुळते सुशील न पाहे याती कुळते सुशील उत्तम पांडुरंग
तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे कलियुगामध्ये नारायण देईल भेटी. तर नारायणाची भेटी व्हावी इच्छा असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये कीर्तन केलं पाहिजे. आणि मी नेहमी सांगत असतो, तीर म्हणजे झाडणे, तनु म्हणजे शरीर, शरीर झाडण्याचं साधन म्हणजे नाम, नाम संकीर्तन साधन पाय. जलतील पापे जन्मांतर चिन्ह लगती सायास, जावे वनांतरा सुखे येतो घरा. आपल्या घरी नारायण यावा, घरी आम्ही म्हणतो त्याच्याही पेक्षा देहामध्ये यावा. हा नारायण आपल्या घरात आपल्या देहामध्ये त्यांनी प्रवेश करावा, एवढ्यासाठी प्रत्येक मनुष्य प्राण्याने आपल्या जीवनामध्ये कीर्तन केलं पाहिजे. अशा विषयाचाच आपण
भावाची बलतीने पाहू आपण. तर प्रथम ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत गीता जयंती, त्या निमित्त थोडंसं बोलूया आणि मूळ अभंगाकडे वळूया. उपदेश अर्जुना जनी जनार्दना. मला काय सांगायचं की गीता जयंती म्हणजे नेमकं काय? गीता जयंती म्हणजे उपदेश. आमची माऊली सांगायची गीतानाम गती. गीतानाम गती, ज्या कार्याने किंवा ज्या गतीने भगवंत आपल्या घरात नाही आपल्या हृदयात वास करील, या देहरूपी घरात प्रवेश करील, ती गती, गतीनो मार्ग, वाट. बरं का? मार्ग दाऊन गेले आधी दयानिधी संत ते, ती वाट, त्या वाटेचा उपदेश करणं, त्या गतीचा उपदेश करणं, या नाम गीता. आता गीतेविषयी अनेक प्रसंग आहेत. गीता अर्जुनाला उपदेश भगवंताने केला, तिला म्हणतात गीता, आणि तो उपदेश आजच्या दिवशी केला. बरं, मग आता थोडंसं आपण गीतेचं पाहूया. पांडव गीता आहे, कौरव गीता आहे. पांडव गीता म्हणजे पांडवांना भगवंताने केलेला उपदेश, या नाव पांडव गीता. बरं, पांडव गीता नुसती नाही, अर्जुन गीता पण आहे. अर्जुन गीता म्हणजे भगवंताने अर्जुनाला उपदेश केला. कौरव गीता, कौरव गीता म्हणजे भगवंताने दुर्योधनाला आणि धृतराष्ट्राला उपदेश केला. त्याच्या पुढे सांगतो भीष्म गीता. भीष्म गीता भगवंताने म्हणजे महायुद्ध संपल्यानंतर जेव्हा शरपंजरी भीष्मराजकडे गेले भगवंत, तेव्हा भगवंताला त्या ठिकाणी जे तत्व सांगितलं, जे अंतिम उपदेश केला, त्या उपदेशाचं नाव आहे भीष्म गीता. त्याच्या पुढे सांगतो शिवगीता. भगवान शिवाने, भगवान शंकराने भवानी मातेला सागरामध्ये नेऊन त्या ठिकाणी जो उपदेश केला भवानी पार्वती मातेला, त्या उपदेशाचं नाव आहे शिवगीता. त्याच्या पुढे सांगतो रामगीता किंवा तिला वशिष्ठ गीता सुद्धा म्हणतात. वशिष्ठ मुनीने प्रभू रामचंद्रांना जो उपदेश केला, त्या उपदेशाचं नाव आहे रामगीता. त्याचे पुढे सांगतो गुरुगीता. गुरुगीतेचे तिथे फक्त एक 100 श्लोक आहेत महाराज, पण 100 श्लोकांचा अभ्यास आपण केला तर गुरु नावाचं तत्व काय ते उमगल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणजे मला काय सांगायचं, गुरुगीता. त्याच्या पुढे अनुगीता. आणखी पुढे आपण गेलो तर ब्रह्मगीता. त्याच्या पुढे विष्णू गीता. 18 पुराणांच्या 18 गीता. मला काय सांगायचंय की प्रत्येक युगामध्ये कृत, त्रेता, द्वापर आणि कली या 4 युगामध्ये जसं जसं उपदेश करता आलं, त्या उपदेशाचं नाव आहे गीता. पण आता आम्ही जी जयंती साजरी करतो त्या गीतेचा जन्म झालेल्या आजच्या दिवशी आणि कुरुक्षेत्रावर. किती सुंदर वर्णन केलेले गीतेमध्ये सुंदर सांगितलेलं आहे की तैसे गीतेचे हेतू होते वत्स करुणी पार्थाते, आणि पुढे दुबिंजनी जगा पुरते श्रीकृष्ण का. म्हणजे हे जे तत्व आहे, हे जे उपदेश आहे, हे उपदेश फक्त अर्जुनाला काय केलं, निमित्त वत्स करुणी पार्थाते. पार्थाला फक्त एक वासराचं रूप दिलं आणि वासराचं रूप देऊन भगवान अर्जुनाला जो उपदेश केला तो कुणासाठी केला, संपूर्ण विश्वासाठी उपदेश केलेला आहे. एका अर्जुनासाठी नाहीये, अर्जुन फक्त निमित्त मात्र आहे. आणि या गीतेविषयी सुद्धा म्हणजे अनेक वाद आहे महाराज. गीता नेमकं काय सांगते हे तत्व आता कुणाला उमगलेलं नाहीये. तर महाभारतामध्ये एक ग्रथित केलेलं तत्व आहे व्यास मुनींनी. हे जे तत्व आहे, गीता तत्व जे आहे ते व्यास मुनींनी महाभारतात ग्रथित केलं
आणि महाभारतात गठीत करण्यापूर्वीचा जर विषय पाहिला तर आमचे नाथराज सांगतात पद्मपुराण हे सांगतात पद्मपुराणीचे सांगितलेले सार. मला वाटतं पद्मपुराण गीतेच्या जन्माच्या सुद्धा आधीच आहे. तर गीतेचा जन्म होण्यासाठी भगवंताला किंवा व्यास मुनींना पद्मपुराण वाचावं लागलं, पद्मपुराणाचा अभ्यास करावा लागला. पद्मपुराणीचे सांगितलेले सार म्हणजे पद्मपुराण हे आधीच आहे आणि पद्मपुराण हे अतिशय मोठे आहे आणि पद्मपुराणाचंच पोटभाग मार्कंडेय पुराण आहे. पण सर्वात प्रगल्भ असं जर पुराण असेल तर पद्मपुराण आणि पद्मपुराणाचं सार काढून आणि ते तत्व गीतेमध्ये ग्रथित केलं. कोणी व्यास मुनीने ते ग्रथित केलेलं आहे. आता आपण महाभारताचा विचार केला, महाभारत म्हटला की तिथे काय कसला प्रसंग आहे? युद्धाचा प्रसंग आहे. मग गीता तत्व जे आहे ते महाभारतातूनच ग्रथित केलेलं आहे. त्याच्यापेक्षा मी सांगतो की गीता तत्व महाभारतातून काढलेलं नाहीये, तर गीता तत्व महाभारतात गोवलेलं आहे. काय सांगायचंय? एक पाचर कलम महाभारतावर एक पाचर कलम केलेलं आहे गीता तत्वाचं, ब्रह्मविद्येचं. म्हणजे महाभारत म्हटलं की रामायण म्हटलं की तिथे युद्धाचा प्रसंग येतो, पण गीता तत्व जे आहे तिथे युद्धाचा प्रसंग नाहीये, तिथे फक्त आहे ब्रह्मविद्येशी संबंध. गीता 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 वाटे आणि स्त्रीवार सांगतात गीता 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 वाचेची म्हणती. म्हणजे इथे शंकाच घ्यायची नाहीये, नाही पुनरावृत्ती तयार. किती सोपं सांगितलं. आता काय करायचं आलं बाबा, काही करू नका. तुळशीची माळ धरायची गरज नाही, तिला टोपी उंच दावायची गरज नाही, कोणत्या गुरुला शरण जायची गरज नाही. नाथराजांनी सोपा आणि सुलभ उपाय सांगितलाय. 3 वेळा सकाळी म्हणा. मी म्हणतो त्याने 3च वेळा सांगितलंय, पण मी म्हणतो 9 वेळा म्हणा. दुपारी पण 3 वेळा म्हणा आणि संध्याकाळी जेवण करायच्या आधी 3 वेळा म्हणा. एकूण 9 वेळा तुम्ही गीता 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 म्हटलं की नाही पुनरावृत्ती तयार करा. तुम्हाला पुन्हा पुनश्च जन्म येणार नाही. चालेल ना महाराज? नाही चालणार. काहीतरी गुहे याच्यामध्ये दडलेलं आहे बरं का. गीता 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 वाचे जे म्हणते म्हणजे जी गती आहे ती गती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. आणि गीता मला काय सांगायचंय, ती जी गती आहे गीता 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 म्हणजे इथे नाथांना नेमकं काय सांगायचंय? गीता या तत्वाचा अभ्यास तुम्ही स्थूल ध्याने करा, स्थूलाने उच्चार करा. गीता या तत्वाचा विचार तुम्ही काय करा? सूक्ष्म ध्याने करा. आणि पुढे सांगत असते की याच गीता तत्वाचा विचार तुम्ही कारण ध्याने करा. 3 ध्यानाच्या ठिकाणी त्याचा विचार आहे. महाकारणाकडे ते नाही आणि महाकारणाच्या पलीकडे ते तत्व आहे. वस्तू ज्याला आपण म्हणतो ती वस्तू महाकारणाच्या पलीकडे आहे. आणि म्हणून नाथला सांगतात गीता गीता गीता. 3 वेळा आपण गीतेचा उच्चार केला तर नाही पुनरावृत्ती तयार होणार. त्याची पुढे आपण जर पाहिलं तर गीता गीता म्हणता कोटी अश्वमेध कशासाठी? दानासाठी लोक किती पुढे आली. कोणी कोट्यवधी रुपये दान करतो. जर आपण पंढरपूरला आळंदीला गेलो तर 11,000पेक्षा पुढे सगळं दान आहे. तुम्ही जर आता देहूला गेले त्या ठिकाणी गाथा मंदिर आहे. त्या गाथा मंदिरामध्ये 10 लाखापर्यंत 1 कोटीपर्यंत दान आहे. पण आमचे नाथ महाराज सांगतात
की गीता गीता म्हणता कोटी अश्वमेध, किती 100 अश्वमेध केले, किती 100 अश्वमेध यज्ञ केले तर स्वर्गामध्ये इंद्रपद प्राप्त होते, फक्त 100. आता इथे 2च केलं म्हणा, गीता गीता म्हणता कोटी आणि पुण्य हे अगाध होईल. अगाध त्या पुण्याची गणनाच करता येणार नाही. 2 वेळा म्हणा फक्त गीता गीता, बस कोटी अश्वमेध एवढं पुण्य होईल. 2 वेळा उच्चार केला तर, पण उच्चार कुठे करायचा हा फार महत्वाचा आहे बरं का. कंठी धरिला कृष्णा कंठी धरला कृष्णमणी. कृष्णमणी म्हणजे कसा असेल तो? कृष्ण म्हणजे काळा, म्हणजे काळा मणी जर कंठात धरला तर अवघा जनी प्रकाश धरायचा कुठे? कंठात, आणि प्रकाश कुठे? जनामध्ये. आणि हे तत्व तुकोबरायांना बाबाजी चैतन्य स्वामींकडून प्राप्त झालं महाराज. आणि म्हणून तुकोबराया अगदी समाजाला ठोक सांगायला लागले, हरी भजन ये हरी भजन ये ढवळले. ढवळले म्हणजे ढवळून काढले, धवलले नाही धवळले म्हणजे पांढरे शुभ्र झाले. हरी भजन ये धवळले जग, धवळून नाही काढले, धवळले जग. चुकाविला लाग कलिकालाचा म्हणजे समता निर्माण झाली, प्रकाश निर्माण झाला. का प्रकाशाच्या ठिकाणी भेद नाहीये. प्रकाश कसा आहे? प्रकाश अभेद आहे. प्रकाश अभेद आहे. तुकोबांची वृत्ती जी होती ती मावळलेली वृत्ती पांगोळला प्राण, त्यांची वृत्ती मावळली, प्राण पांगोळ झाला आणि त्याच्यामुळं त्यांचा भेद नाहीसा झाला. आणि भेद नाहीशामुळं अभेद शक्ती तुकोबांच्या ठिकाणी निर्माण झाली. आणि अभेद शक्ती निर्माण झाल्यामुळं संपूर्ण विश्व त्यांना कसं दिसायला लागलं? प्रकाशमय. संपूर्ण विश्व प्रकाशमय दिसायला लागलं. आणि त्या तत्वाचा विचार या ठिकाणी आपल्याला पाहायचे. आणि तेच तत्व नाथया अभंगाच्या पहिल्या चरणात
भावाची बळे होऊन लहान आणि आपुले थोरपण विसरला भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत नाकारायचं. चला चला काय करू नका. चला विठ्ठल आमची माऊली सांगायची ऊंचा ऊंचा सब कोई कहे नीचा कोई न होय एक बार नीचा होय तो सबसे ऊंचा होय. हे परमार्थाचं गणित आहे. हे परमार्थाचं तत्व आहे. आजचा प्रत्येक माणूस मोठा होऊ पाहिजे. ते प्रपंचात असो अगदी परमार्थात असो परमार्थात सुद्धा त्याला वाटतं मोठं व्हावं. तो परमार्थाचं वर्म वेगळं आहे महाराज. परमार्थामध्ये माणूस कसा झाला पाहिजे लहान झाला पाहिजे. ऊंचा ऊंचा तर सब कोई कहे कुणाला मोठं व्हावं वाटत नाही. अगदी पिढी मुंगीपासून प्रत्येकाला मुंगीला सुद्धा वाटतं मी हत्तीपेक्षा मोठी व्हावी. मुंगीला वाटत नाही हत्तीपेक्षा मोठी व्हावी. मला सांगा कुणाला लहान व्हावं असं वाटतं. एखाद्याची उंची जर कमी राहिली तर लगेच डॉक्टरकडे जाऊन सांगतो महाराज डॉक्टर सर उंची वाढण्याचं औषध. म्हणजे कमी उंची सुद्धा आम्हाला मानत नाही. लक्षात का. आणि म्हणून ऊंचा ऊंचा सब कोई कहे कबीर महाराज सांगतात नीचा कोई न होय. सध्याच्या युगामध्ये लहान व्हायला कोणीच कबूल नाही. लक्षात का. कृतयुगामध्ये मात्र भगवंताने लहानपण घेतलं. वामन भटूचं रूप भगवंताने घेतलं. त्याला तिथे काही लाज किंवा काही कमीपणा आला नाहीये का. तर राजा बळी त्याने एवढं दान केलं. दानशूर बळी कर्ण सुद्धा त्याच्या पुढे कमी महाराज. कारण कर्ण जरी दानशूर होता तो कर्णासाठी भगवंतानं अवतार घेतला नाही. तो कर्णाचं काय केलं का. एवढं दान केलं कर्णाने. सोन्याचे दात सुद्धा काढून दिले. अभेद कवच कुंडले. असं एकच बहादर या विश्वात जन्माला आला की जन्मताच त्याच्या कानामध्ये कुंडल होती. आमच्या कानात आहेत पण त्याच्यासाठी 1 वर्षानंतर म्हणा किंवा मुलगी असेल तर 12 दिवसात म्हणा किंवा 2-3 महिन्यात म्हणा तिच्या कानाला आधी काय करावं लागतंय टोचावं लागतंय सोनाराकडे जाऊन आणि नंतर वाल्या घातल्या जातात. पण जेव्हा आमचे कर्ण जन्माला आले त्यांचे अभेद कवच कुंडल होते आणि त्यांचे दात कसे होते सोन्याचे. आमच्या पडले तर आम्ही लावतो पण सोन्याचा मुलामध्ये येऊन लावतो पण त्याचे दात सुद्धा कसे होते सोन्याचे. आणि नंतर नव्हते आले महाराज. आमचे दात केव्हा येतात 2-3 वर्षे झाली की मग दात यायला लागतात. बरं जरी ते दात आले तरी त्याला नाव काय आहे दूध दात. ते दूध दात पडले की मग दुसरे दात येतात आणि ते पडले की समजा. पण कर्ण जेव्हा जन्माला आले तेव्हाच त्यांना दात होते. ते दूध दात नव्हते. ते कसे होते सोन्याचे दात होते महाराज. पण ज्याने आपले अभेद कवच कुंडल कान फाडून काढून दिले आणि सोन्याचे दात सुद्धा काढून दिले असा जो दानशूर कर्ण पण संगतीने त्याचा विनाश काले विपरीत बुद्धी. फक्त मोठा होण्यासाठी अंगद देशाचं राज्य त्याला बहाल केलं दुर्योधनाने. त्याचं शौर्य पाहून त्याला मित्रत्व निर्माण केलं की असा मित्र आपल्या बरोबर असला तर पांडवांचा काटा काढायला वेळ लागणार नाही. मित्रत्व निर्माण केलं. मित्रत्व निर्माण करून आणि अंगद देशाचं राज्य त्याला दिलं. आणि मग त्या काय कुबुद्धी सुचली आणि कुबुद्धीमुळं मला विषय सांगायचं नाही. महाभारताचा विचार आपण जर पाहिला तर जेव्हा लाक्षागृहाची निर्मिती झाली जेव्हा तो विचार मांडला गेला की आपल्याला अशा अशा प्रकारचं लाक्षागृह बनवायचं आहे आणि त्या लाक्षागृहामध्ये कुंतीसह द्रौपदीसह 5 पांडव त्या ठिकाणी त्यांना नेऊन ठेवायचे. अहो महाल बनवला होता तो हस्तिनापुरात नाही. मला काय सांगायचे 7 आश्चर्यापैकी ताजमहाल सुद्धा फिक्का पडेल. कारण 7 आश्चर्यामध्ये लाक्षागृह नाही. 7 जगामध्ये जे एकूण 7 आश्चर्य आहेत त्याच्यात लाक्षागृह नाही. तरी सुद्धा
माझ्या बुद्धीने मी सांगतो की ताजमहाल सुद्धा फिका पडेल असं लाक्षागृह बनवलं होतं की जसं तशी वस्तू हस्तिनापुरात सुद्धा नव्हती की पाहिल्यानंतर धर्मराजाने पाहिल्यानंतर असं वाटलं पाहिजे की वा पुन्हा हस्तिनापूरचा विषयच नको. पण त्याच्या पाठीशी काय होतं ते जे बनवलं होतं, जो बंगला बनवला होता, थोडक्यात जो महल होता तो महल कसला होता, लाखेचा. लाख माहिती आहे ना, सांगतो आता एकदा सांगू. लाख आता विसरलेलो. लाख तिला म्हणतात की एक मोठा रांजण आणि त्या रांजणाला आतून मुलामा द्यायचा, रांजणाला आतून मुलामा द्यायचा. आणि लाखेचा मुलामा नसेल तर तुमच्या गुलाल आणि नवसागराला किंमत नाही. का तुम्ही साध्या मटक्यात जर फुल आणि नवसागर भरलं ना बाबा, त्याला तसा आवाज येणार नाही. आतून लाखेचा मुलामा द्यायचा, मुलामा सुद्धा अर्धा इंच, आणि त्याच्यात मग गोड पाणी आणि नवसागर टाकायचं आणि 2 दिवसात जाऊन कान लावून पाहायचा. तुम्हाला विठ्ठल विठ्ठल आवाज असा आवाज येईल. आपला आवाज कसा येईल, विठ्ठल विठ्ठल. विषय आपला की जे लाक्षागृहाने जो महल बनवला तो लाखेचा होता. आता लाखेचं तुम्हाला वर्ण सांगतो, फक्त माचीस लावायची. म्हणजे थोडक्यात की लाख. आणखी पुढे सांगतो की लाख जे आहे, लाखेचा जो वास आहे तो वास म्हणजे पेट्रोलचा वास. थोडक्यात सांगतो, लाखेपासून पेट्रोलची निर्मिती आहे. लाख म्हणजे आणखी पुढे सांगतो की खुरासणीची पेन आपल्याला माहित असेल. मग पेन कशापासून झाली, खुरासणीपासून. हे तसं नाहीये, हे लाखेपासून जे वायू निर्माण झाला त्या वायूपासून पेट्रोलची निर्मिती. मला पेट्रोल माहिती ना, सर्वात ज्वलनशील पदार्थ. आणि लाखेला फक्त माचीस लावायची ती एकदा सगळीकडे पेट घेते. पेट्रोलचा तोच विषय महाराज. मागे मी सांगितलं होतं की आमच्या सीमेवर 200 हत्यारी जवान 2 बंदूकधारी जवानांच्या भरोशावर झोपले. त्यांची ड्युटी होती, प्रत्येकाला 2 तास ड्युटी असते. तो जवान असतो बंदूकधारी, हत्यारी जवान असतो, त्याला ड्युटी फक्त 2 तास. 2 तास ड्युटी. 200 जवान आतमध्ये झोपले होते, बंदुका खांद्यावर ठेवून, उरावर बंदुका ठेवून 200 जवान झोपले होते आतमध्ये. पण बाहेर जो 2 तास ड्युटी करत होता तो झोपला. आणि ज्याच्या भरोशावर ते झोपले होते ते तसेच झोपले. अतिरेकी त्या ठिकाणी आले आणि खिडकीतून बाबा 2-4च गोळे टाकले कापसाचे. पण कशाचे, पेट्रोल मध्ये भिजवून टाकले. आणि ते 2-4 गोळ्यांनी 200 माणसं खलास केली, जवान. मला काय हे का सांगतो मी की एकदाच पेट घेतो सगळीकडं त्याला पेट्रोल म्हणतात. आणि एकदाच सगळं घर, आता आमचं घर पेटलं तर एकीकडून सुरुवात होते, विझवता येईल. पण लाक्षागृहाला एकदा माचीस लावली तर चारी बाजूने खाली आणि वर सुद्धा एकदाच पेट घेईल. तुम्ही तिला कुठे पेटू शकत नाही. बाहेरून जरी पेटवलं तरी ते आत सुद्धा त्याच तिने पेटलेलं असेल. असं लाक्षागृह. आणि त्याची जेव्हा नियुक्ती केली, विचार मांडला गेला कोणी, शकुनी मामाने. तो विचार करताना त्या ठिकाणी कोण होता, कर्ण होता. पण कर्णाने ते कोणालाही सांगितलं नाही. आणि म्हणून त्याला हा भोग भोगावा लागला. म्हणजे वाईट विचार जे आहे, म्हणून वाईटाची संगती करू नका. वाईटाचे विचार सुद्धा भाव धरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करी. मी नेहमी सांगतो की सज्जनाने दुर्जनाला तो सुधरेल म्हणून त्याची संगती करू नका. दुर्जनाच्या सज्जनाच्या संगतीने दुर्जन सुधारेल हे शक्य नाही. जिथं शक्य असतं तर मग ढेकणाच्या संगे हिरा भंग झाला. या ढेकणाच्या संगतीने हिऱ्याची किंमत करता येत नाही. पण तो हिरा पैलू पाडून ढेकणाच्या बरोबर एका टपीत ठेवला तर त्या हिऱ्याची सुद्धा राख होते. हिरा त्याला म्हणतात, काय सांगायचं, हिरा त्याला म्हणतात की तो आयरणीवर ठेवला आणि वरून घड मारला,
एक वेळ लोखंडाचं पीठ होईल पण हिरा फुटणार नाही, पण ढेकणाच्या संगतीनं त्याची माती होते. जर ढेकणाच्या संगतीने हिऱ्याची माती होत असेल तर आपण आपला विचार केला पाहिजे, भाव धरी तया तारे. म्हणजे तुम्ही आमच्या हनुमंतरायांना शरण गेले, दत्त महाराजांना शरण गेले, भगवान श्रीकृष्णाला शरण गेले, म्हणजे पाषाणाच्या मूर्तीला शरण गेले आणि तुम्ही तिच्यावर भाव ठेवला तरी तुमचा उद्धार होईल. पण दुर्जन सज्जन कदापि शक्य नाही. राजा बळी एवढा तामस नव्हता की इंद्र स्वर्गामध्ये इंद्र कापायला लागला. त्याला भीती निर्माण झाली की आता बळीराजा कुठे येईल, स्वर्गात येईल आणि स्वर्गात येऊन माझा इंद्रपद घेईल. म्हणून तो घाबरला, कापायला लागला आणि त्याने भगवान महाविष्णूला शरण केले. इंद्र महाराज ब्रह्मदेवाचा सलोखा करून आणि मग सांगितलं की देवा तुम्ही आता आमची खुर्ची वाचवण्यासाठी काय करा. महाराज खुर्ची वाचवण्यासाठी माणूस कोणत्याही टोकाला जातो पण का, ज्याचं आयुष्य तरी राष्ट्रवादीत गेलं असेल पण ती खुर्ची टिकवायची असेल तर क्षणार्थ भाजपात जाईल. कशासाठी? फक्त खुर्ची टिकवायची असेल तर निर्लज्जम सदा सुखी. माणसाने फक्त लाज सोडून द्यायची. खुर्ची सांभाळायची असेल तर समाज काही म्हणो, काही घेणं नाही देणं नाही, पैसा कसा कमायचा हा विचार फक्त पाहिजे माणसाकडे. मला काय सांगायचंय, ही वृत्ती होती इंद्राची. इकडे राजा 900 आणि 100 यज्ञ केले, लगेच त्याचं ती खुर्ची लागली हलायला, आपाप हलायची खुर्ची. ती खुर्ची हलवायला लागत नव्हती. जसे 100 यज्ञ बळीराजाने केले, खुर्ची हलायला लागली. इंद्र भगवान विष्णूकडे गेला. भगवान विष्णूला वामनाचं म्हणजे बटू वामनाचं रूप घ्यावं लागलं आणि बटू वामनाचं रूप घेऊन आणि मग त्याने 3 पावलं जमीन दान मागितली. मला एवढं सांगायचंय की भावाचे बळे होऊनी लहान. एवढं दान त्याने केलं होतं पण तो भाव पाहून देव लहान झाला. नुसता लहान झाला नाहीये तर बळी जेव्हा पाताळात घातला, बळी आता पण आहे बरं का. बळी आता सुद्धा बळीचं राज्य पाताळात आहे. ते स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. जे स्वर्गात नाही ते पाताळात आहे. पाताळात काय आहे? पाताळात नागकन्या आहे आणि त्याचे नागकन्या आहेत ते तुम्हाला एक वेळ जे काही प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला कामधेनूकडे याचना करावी लागेल. तुम्हाला परिसाकडे जावं लागेल. परिसाकडे जावं लागेल. अमृत अमर व्हायचं असेल तुम्ही इथेच बसा. स्वर्गात गेलात तुम्ही पण अमृताचे डोह आहे तिथे तुम्ही गेलाच नाही, अमृत पिलाच नाही तर अमरपद प्राप्त होईल का? नाही. कामधेनूला याचना केली नाही, कल्पवृक्षाखाली बसलेच नाही, कल्पवृक्ष जाऊन बसलेच नाही. बसले तुम्ही खैराच्या झाडाखाली. कुठे बसलो आम्ही? बाबळीच्या झाडाखाली. आणि विचार करायला लागलो मला कोट्याधीश व्हायचंय. मी म्हणतो बाबळीच्या झाडाखाली बसून विचार केला तर तुम्ही कोण व्हाल? कारण बाबळीच्या झाडात ते ताकदच नाहीये पण कल्पवृक्ष तसाच आहे बरं का. कल्पवृक्षाच्या झाडाखाली आपल्याला याचना करावी लागेल. पण राजा बळीचा विचार आपण जर मांडला तर बळीराजाचं दान पाहून भगवंत लहान झाला आणि त्याला 3.5 पावलं जमीन दान केल्यानंतर बळीराजा पाताळात गेला पण भगवंताला त्या ठिकाणी आता पण आहे. तिथे भगवान विष्णू बळीच्या दरवाजावर द्वारपालाच्या वामन बटूचं काम करून राहिले. पण नारदाने एकदा लक्ष्मीला सांगितलं अनेक प्रकारचे आख्यायिका आहे की भगवान विष्णू कुठे आहे? पाताळामध्ये बळीच्या दरवाजावर काय करून राहिले? द्वारपालाचं काम करून राहिलंय. म्हणून लक्ष्मी आपलं वेश पाठवून बळीराजाकडे गेली आणि बळीराजाकडे जाऊन त्या ठिकाणी तिने काय केलेले? बळीराजाला राखी बांधलेले. राखी बहीण भावाचं नातं त्या ठिकाणी लक्ष्मीने निर्माण केलं आणि बहीण भावाचं नातं निर्माण केल्यानंतर भावाने बहिणीला विचारलं माग, मी तुला आता बहीण मानली
तुम्हाला राखी बांधली, तू मागशील ते मी द्यायला तयार आहे. तिने मागितलं की म्हणे तो दरवाज्यावर द्वारपाल आहे ना बट्टू, 3 फूट उंचीचा आहे. त्याची उंची किती होती? 3 फूट. म्हणे तेवढा मला द्या. मग डोळे मिटले बळीराजाने. मग बलीने डोळे मिटले की अरे 3 फूट उंचीचा कोणी मागेल का? आणि 3 फूट उंचीची माणसांची लग्न सुद्धा होत नाही, ती स्त्री असो नाही तर पुरुष असो. लक्षात बघा. पण ही इतकी रूप सुंदरी स्त्री जर 3 फूट उंचीच्या बटूला जर मागणी घालते, मग बलीने डोळे मिटले, त्याला ध्यान केलं, डोळे उघडले, विचारलं माता आपण कोण? काय हाक मारली? आता ते नातं होतं बहिणीचं, पण मातुश्री आपण कोण? मग त्याचे डोळे उघडले आणि डोळे उघडून सांगितलं मी भगवान महाविष्णूची पत्नी लक्ष्मी. मग तिचे चरण धरले, पण घेऊन गेली. पण तुम्ही म्हणाल मग आता पण आहे, कारण त्याचे कसे हजारो अवतार आहेत आणि प्रत्येक कार्यात त्यांचं वेगवेगळं रूप आहे. अद्याप पण देव तिथे आहेत, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहेत. कारण मी नेहमी सांगतो अद्याप बलीच्या तिकडे अनुकंपेमध्ये नंबर लागलेला नाही. बळीराजा जेव्हा इंद्रपदावर बसेल त्या दिवशी आमचा बटूरूपी भगवान वैकुंठात असेल. आपले थोरपण विसरला कशासाठी? भावाचे बळे. म्हणजे भाव भक्तीने पूजिले देवा. नाथराय सांगतात भाव भक्तीने पूजिले देवा दयाचीच सेवा करी देव. देव सेवा करतो पण भाव भक्तीने. काही तर नुसता भाव, नुसत्या उड्या मारायच्या बरं का. आणि म्हटलं कसं काय? म्हणजे भोळा भाव आणि सिद्धी शक्यच नाही हो. भोळा भाव सिद्धीचा कधी जाणार नाही. सिद्धी तो सिद्धीपर्यंत पोचणारच नाही भोळा भाव. म्हणजे काही अशी माणसं आहेत की भावनावश उड्या मारतात. अशी काही माणसं आहेत. आता इकडे सांगतात पंढरीशी जाय एक वेळ, मग तो अवघाशी जन्मजन्मीचे दुःख विसरसी. एकदा पंढरपूरला आपण गेलो की मग अवघाची या विश्वातलं सगळं सुख तुमच्या दारात येईल. आणि जन्मजन्मीचे दुःख तरी पण माणसं काय भेटत म्हणजे काय नाही. एक एकादशी सोडलेले असतात. प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जातात. म्हणजे आमचा ग्रुप आहे. आमचा काय आहे? ग्रुप आहे. आणि त्याच्या पुढे सांगतो राजकारणी तर फारच जातात. तुम्ही पहा तुळजापूरला, गाणगापूरला, बालाजीला ते का जातात? तिथे संकल्प करायला आमची खुर्ची वाचवा. महाराज मागे मी एकदा सांगितलं होतं की साईबाबाला 92 किलो सोनं महाराज एकाच व्यक्तीने आणून टाकले. किती किलो सोनं होतं? 92 किलो. इथे आम्ही 92 किलो लोखंड खरेदी करताना भाव विचारतो. मुरबाडला काय भाव आहे, पैग्याला काय भाव आहे, लोखंडाचं सांगतो. शहापूरला काय भाव आहे आणि कल्याणला इकडे नेतुलीकडे काय भाव आहे लोखंडाचं. फरक किती आहे? 2 रुपयाचा. इकडे शहापूरला 40, मुरबाडला 38. तरी म्हणतो मग आपण मुरबाडवरूनच आणतो. ज्याने 92 किलो सोनं तिथे दान केलं एकाच वेळेला, मी म्हणतो 920 किलो सोन्याचा त्याचा फायदा असेल. कारण माणसं फार लबाड आहे. फायद्याशिवाय दान करत, संकल्प सिद्धीस गेल्याशिवाय कुणीही दान करत नाही. भावाचे बळे होऊनी लहान. पण आमचे नाथराय सांगतात की भाव भक्तीने पूजलेला देवा. भाव आणि भक्ती या 2 गोष्टी, ज्ञान आणि वैराग्य किंवा वैराग्य, त्याला विवेकाची जोड पाहिजे. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो मीठ आणि भाकरी अतिशय चवदार आहे बरं का महाराज. ही जोडी आहे. मीठ भाकर, हळद कुंकू, दिवस रात्र, स्त्री पुरुष, ही जोडी आहे.
या जोडी व्यतिरिक्त कोणताही जीव जगू शकत नाही. आणि म्हणून आपण अगदी विचार जर पण केला जीवनाचा, तर लहान आणि मोठं याचा सुद्धा विचार या ठिकाणी नाथांनी मांडलेले आहे. तर भाव आणि भक्ती, भाव आणि भक्ती या दोन गोष्टी नसतील. कलियुगामध्ये भक्ती करणारी माणसं आहेत, पण त्यांच्या ठिकाणी भाव नाहीये. म्हणजे आम्ही देवाला मानतच न मानणारी सुद्धा माणसं या जगात आहे. ज्याने देह दिला दान त्याचं करावे भजन किंवा चिंतन, तरी सुद्धा माणसं बेईमान झालेली आहेत. प्रत्येक मनुष्य प्राण्याने सद्गुरूला शरण जाऊन गुरुला शरण जाऊन तुळशीची माळ गळ्यामध्ये, तुळशी माळ गळा गोपी चंदन केला उदयी कळवळा वैष्णवांचा, हे तत्व आपल्या अंगी बांधले नाही बरं का. भाव आणि भक्ती या दोन गोष्टीने आपण देवाची जर भक्ती केली, पूजा केली, तर त्याची जर सेवा करी, नाथराज सांगतात की त्याच्याकडे भगवंत त्याची सेवा करायला येतो. आणि म्हणून नाथांकडं भगवंत 36 वर्ष राबले. किती वर्ष? 36 वर्ष लागले. विठ्ठल नावाने ते काय करायचे, म्हणजे सातकरी होते महाराज. नाथांकडे 12 वर्ष त्यांनी सात केली, सात उत्तम गायनाचं काम केलं. 12 वर्ष श्री खंड्या रूपाने पाणी वाहिलं आणि 12 वर्ष श्री दत्त महाराज त्यांच्या दरवाजावर त्रिशूल घेऊन उभे होते महाराज. एकदा प्रसंग सांगतो, जनार्दन पंत नाथांकडे आले होते. जनार्दन पंत नाथ महाराजांचे गुरु, आणि जनार्दन पंतांचे गुरु दत्त महाराज. जनार्दन पंतांचेच गुरु नाही तर विश्वगुरु कलियुगी तारक स्वामी दत्तराज एक, असे दत्त महाराज त्रिशूल घेऊन नाथ महाराजांच्या वाड्याच्या दरवाज्यावर उभे होते. आणि जेव्हा आमचे जनार्दन पंत नाथांना भेटायला शिष्याला, तर त्याने पाहिलं आहे केवढा अधिकार नाथांचा, की ज्यांच्याकडे म्हणजे चोपदाराचं काम 12 वर्ष दत्त महाराजांनी करावं. पण कशामुळं? भावाची योग्य. भाव कोणाचा होता? नाथ महाराजांचा. इतका भाव, बळकट भाव होता. आणि बळकट भावामुळं दत्त महाराज आपलं थोरपण सोडून आणि तिथे लहान होऊन त्रिशूल घेऊन आणि तिथे दरवाजावर राखण करत होते महाराज. एवढा अधिकार नाथांचा का तेही सांगतो. एवढी तपश्चर्या नाथांनी केली, एवढी तपश्चर्या नाथांनी केली. जंगलात जाऊन तपश्चर्या करत असताना त्या ठिकाणी एक शेतकरी होता, आणि तो शेतकरी दररोज नाथांना दूध घेऊन तिथे नेऊन एक तांब्यावर दूध ठेवायचा दूधवाला, आणि पुढे निघून जायचा. पण एक दिवशी काय झालं माहितीये का? भावाचे बळे भुवनी लहान. भगवंत नाथांचा भाव पाहून त्या ठिकाणी सर्पाचं रूप भगवंताने घेतलं आणि नाथांच्या गळ्यामध्ये जाऊन लटकला. आणि हा दूधवाला तिथे आला आणि त्याने पाहिलं तर काय आहे? नाग. पण तो नाग होता का? नाग नव्हता. आपले थोरपण, म्हणजे मी कोण आहे याचा विचार भावाच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी नाहीये. देव त्याला म्हणतात की भाव पाहून तो त्या ठिकाणी रूप धारण करत असतो. आणखी खाली होते, यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मश्च तदात्मानं तुझ्यामयं परित्राणाय साधनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जाणार नाही तेवढे मी, पण एका मिनिटात सांगू इच्छितो की जेव्हा या पृथ्वी तलावर पापीचे अभक्त दैत्य जे माजले, धरणीशी झाले होते त्यांचे, जेव्हा अभक्त जे भक्त दैत्य अभक्त ज्यांच्या मुखात नामस्मरण नाहीये ते अभक्त, ते त्यांचा मज्जाव झाला. आणि मज्जाव झाल्यामुळं वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय आणि नेती आहे तो सांगत असे रडून सांगायला ब्रह्मदेवाला, देवा फार पाप माजलेले, फार पृथ्वीवर पाप झालेले. आणि म्हणून भगवंताला अवतार घ्यावा लागला द्वापार युगामध्ये. आणि तो अवतार त्याने कोणाच्या? देवकीच्या पोटी घेतलेला आहे. तो अवतार कुठे घेतलेला आहे?
बंदीखान्यात घेतलेला आहे. मला थोडक्यात सांगायचं आहे बरं का, म्हणजे त्या ठिकाणी भावाची या बळे भुवनी लहान. देव जेव्हा जन्माला आला त्या ठिकाणी तेव्हा त्याचं वय होतं 8 वर्ष आणि प्रभू रामचंद्र जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यांचं वय होतं 12 वर्ष. न्हाणीमध्ये जन्म प्रभू रामचंद्राचा. आयोनी नोयहा राघव असं आहे. म्हणजे प्रभू राम आणि भगवान श्रीकृष्ण हे आयोनीचे त्यांचा जन्म आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण जेव्हा बंदीखान्यात जन्माला आला तेव्हा त्याचं 8 वर्षाचं वय होतं. नुसतं 8 वर्षाचं वय नव्हतं तर मयूर पिच्छधारी होते, पितांबरधारी भगवान श्रीकृष्ण होते आणि चक्रधारी सुदर्शन चक्रधारी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी जन्माला आले. जेव्हा देवकी मातेने त्याच्याकडे पाहिलं पण भावाची बळे भुवनी, तिने भाव भक्तीने पूजा केली आणि पूजा करून सांगितलं की देवा लहान हो, तू जर एवढं मोठं असशील तर आता थोड्याच वेळामध्ये कंस महाराज येतील आणि आतापर्यंत माझी 6 मुलं मारली आणि 7वी योग माया रोहिणीच्या उदरी बलराम दादा म्हणून जन्माला आला. तो विषय जाऊ दे, आपल्याला तिकडे जायचं नाही. मी फक्त एवढं सांगू इच्छितो की आमच्या देवकी मातेने 8 वर्षाच्या भगवंताला विनंती केली की देवा अरे वाचायचं असेल आणि विश्व वाचवायचं असेल तर देवा आमची विनंती आहे आणि काय हो लहान हो. भावाची बळे भुवनी लहान आपले कोणपण विसरला. किती मोठा आहे विश्व व्यापक शक्ती. अरे माऊली गीतेत त्याचा सुंदर गगनहुनी जुने परमाणुहुनी साने दयाचे सानिध्यने विश्व चले. जे गगनहुनी जुने आकाशापेक्षा जुनं म्हणजे आधीच, त्याच्या पुढे सांगतो जुनं म्हणजे आकाशापेक्षा मोठा. गगनहुनी जुने परमाणुहुनी साने दुर्बिणीतून जो कण दिसत नाही त्याच्यापेक्षा लहान, पण हे विश्व चालवण्यासाठी जे मोठं आहे विश्व व्यापक विश्व आपल्यात सामावून घेण्यासाठी भगवंत व्यापक झाले. संपूर्ण विश्व आपल्या सामावून घेण्यासाठी एवढं मोठं पोट केलं भगवंताने गगनहुनी जुने. पण विश्व चालवण्यासाठी परमाणुहुनी साने, परमाणुपेक्षा लहान झाले म्हणून हे विश्व चालवण्याची शक्ती त्यांना प्राप्त झाली. आणि आपला विषय सबकोई आहे. आम्ही मोठं होऊ पाहतो, मोठं होऊन तुम्हाला तुमचा घरचा प्रपंच सुद्धा चालवता येणार नाही. विश्वाचा विषय सोडून द्या. जयाचे सानिध्यने विश्व चले, परमाणुपेक्षा लहान देव झाले आणि म्हणून संपूर्ण विश्व चालवण्याची शक्ती ताकद त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून आमच्या देवकी मातेची विनंती देवाने ऐकली आणि देव लहान झाले. देव लहान झाले आणि तेच भगवंत पुढे गोकुळात गेले आणि गोकुळात जाऊन त्याने लहान होऊनच म्हणजे बाल भावाने, मला काय सांगायचंय, भक्त मारला, आग मारला, काग मारला, केशी दैत्य मारला, महाबल भटाची फजिती केली, कृष्णा मारली. हे सगळं कसं मारलं? बाल भावानं. देव मोठा होता का? आणि जर कदाचित देव मोठा झाला असता तर हे करता आलं, मारता नसतं आलं. बाल भावानं मारलं. कंसाला वयाच्या कितव्या वर्षी मारलं? 8व्या, म्हणजे बाल भाव. 8व्या वर्षी कंस मारला. देव जर मोठा असता तर मारता आला असता नाही. थोडक्यात की लहान झाल्याशिवाय. आणि म्हणून तू बोलतो लहानपण देगा देवा.
लहानपण हेची बरवे मुंगी सरकरे चाखावे उन्मत्त होऊन फोडावे गजे वणीची. जर आम्ही हत्ती झालो ना बाबा तर मग आमच्या शेपटाला जे लाकूड बैलगाडीने येत नाही ते लाकूड त्याच्या शेपटाला बांधायचं. हत्तीच्या म्हणजे डोंगरावरचं लाकूड खाली काढण्यासाठी तो रस्त्यावर आणण्यासाठी हत्तीचा वापर केला जातो आणि ते लाकूड आणण्यासाठी मुंगीचा वापर केला जाईल का? नाही. मुंगी शर्करे चाखावे. बरं ही साखर कोणी दिली मुंगीला? आम्ही पाठवली का? मुंगीसाठी कोण लहान आहे जाऊ द्या? नाही. मला काय सांगायचंय, मुंगी लहान आहे म्हणून तिचा विचार देवाकडे आहे. त्या लहान मुंगीसाठी साखर कोणी पाठवली? देवाने पाठवली. कारण एकदा म्हणजे शिवाजी राजांना सुद्धा मी कोण आहे? जगाचा पोशिंदा. किंचित फरक सांगतो. एक नुसते मनात विचारायला मी जगाचा पोशिंदा आहे. एवढ्यात आमचे रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज असे फेरफटका मारत असताना त्यांच्या मनात आलं मी जगाचा पोशिंदा आहे. म्हणजे माझं राज्य कसं आहे? माझ्या राज्यात दुःख नाहीच. सगळे सुखाने वावरतात, सुखाने खातात. आणि त्याच वेळेला आमच्या रामदास स्वामीने एक माव केली की मोठा दगड होता, अखंड दगड, आणि तिथे एक पाथर होता. त्या पाथराला सांगितलं हा दगड फोड. पाथरावर दगड फोडल्यानंतर त्याच्या मधून एक फुनफुन बेडकी उठली आणि बेडकी उठल्यानंतर सहज रामदास स्वामी सांगतात शिवाजीराजांना, राजे ही अनादी काळाची बेडकी, हा दगड तेव्हा निर्माण झाला असेल आपल्याला सांगता येणार नाही, पण याच्या मध्यभागी जी बेडकी होती तिला पाणी किंवा अन्न कोण पुरवित असेल राजे? तेव्हा राजेच ते महाराष्ट्राचे राजे होते, चक्रवर्ती राजे होते. त्याने लगेच एक पाय धरले, स्वामी माफ करा. आध्यात्मिक प्रसंग सांगतो रामदास स्वामींचा. त्यांचे जे कल्याण नावाचे शिष्य होते, तर बाबा आपल्याकडचे जे 200 लिटरचे पिंप आहे असे 12 पिंप एका रांजणात नव्हती. एवढा मोठा रांजण होता. म्हणजे 12 दोणे 24 लिटर पाणी व्हावेल एवढा रांजण. आणि तो रांजण ते विहिरीवर जायचे आणि तेवढं रांजण भरून स्वतः उचलून आणायचे कल्याण नावाचे स्वामी. आणि ते रांजण घेऊन येत असताना ते शिवाजी राजांनी पाहिलं आणि भक्त राजांनी विचार केला म्हणा की असा पाणवठा जर आपल्या राज्यात असतात तर मोटर लावायची गरज. मला काय सांगायचंय, मोटारीने पाणी आपल्या राज्यात घ्यायची गरज नाहीये. 2400 लिटर पाणी एका जर मडक्यामध्ये जर आणणारा बहात्तर असेल एवढं फक्त संकल्प की असा पाणवठा आपल्या राज्यात पाहिजे होता. एवढ्या त्याने सांगितलं रे उतर खाली. ते खाली उतरलं आणि स्वतः म्हणजे अगदी ते अशा ठिकाणी होते की खाली एखादी व्यक्ती पडली तर दुर्बिणीतून सुद्धा सापडणार, दुर्बिणी सुद्धा पाहता येणार नाही अशी अवस्था होती. त्याने काय केलं, आमची रामदास स्वामींची छाती होती ती छाती सोडून दिली. अरे म्हणे माझी छाती पडली. काय म्हटले, माझी छाती पडली. एवढं म्हटल्याबरोबर आता छाती म्हणजे माहिती आहे का? छाती म्हणजे काय? छाती म्हणजे कुबडी. जेव्हा आम्ही ध्यानाला बसतो तर ध्यानाला बसल्यानंतर शरीर स्थिर राहावं, ताठ राहावं म्हणून बसल्यानंतर इथे जी कुबडी लावली जाते तिला छाती म्हणतात. म्हणजे अशा कुबड्या लावायची ध्यानाला बसायचं आधार घेऊन, तिला छाती म्हणतात. ती छाती लाकडाची म्हणजे निर्जीव छाती, लाकडाची छाती ती पडली. अरे म्हणे कल्याण छाती पडली. छाती पडली, हजारो मैल आतमध्ये खाली ती खोल दरी होती महाराज. त्याने उडी टाकली लगेच, त्या छाती बरोबर उडी टाकली. मग शिवाजीराजांना कळलं की हा पाणवठ्या नाही. विषय आहे भावाची बले होऊनी लहान.
जिथे भाव तोची देव. देव आपल्यापेक्षा काही वेगळा नाहीये, पण आपण आपला भाव असा पाहिजे की त्या भावाच्या बलानं, भावाच्या शक्तीनं आपण कसे झालो पाहिजे, लहान झालो पाहिजे. आणि म्हणून गोकुळात भगवंताने ज्या चोऱ्या केल्या, गोकुळात भगवंताने राधे बरोबर क्रीडा करण्यासाठी भगवंत 18 वर्षाचा व्हायचा. तर कोणतेही सुख भोगण्यासाठी समान सत्ता पाहिजे, आणि म्हणून तिचं वय 18 होतं राधेचं. आणि म्हणून मागची कथा सांगत नाही, पण भगवंत सुद्धा 18 वर्ष वयाचा व्हायचा आणि तिच्या बरोबर क्रीडा करायचा. पण भगवंताने त्या वयामध्ये ज्या क्रीडा केल्या त्या क्रीडांचं नाव आहे लीला. त्या क्रीडेचं नाव काय आहे, लीला. लीला का म्हणतात, तर बालभावाने केलेल्या क्रिया, बालभावाने केलेल्या क्रिया म्हणजे लीला. आणि म्हणून भगवंत लहान व्हायचा, पण तिचा भाव काय होता, महत्व कशाला आहे, राधेचा भाव काय होता असं आहे. कारण यशोदा माता हा मुद्दामच रडायचा, देव मुद्दामच रडायचा. आणि जर ते राधिकेला पाहिलं की मग ती बोलून आणायची राधेला, अगं ये म्हणे, त्याला जरा खेळवायला काम करून देत नाही का. मग तो कसा होता, लहान होता. पण तिथे गेल्यावर कसा व्हायचा, मोठा व्हायचा. तो पुन्हा कसा व्हायचा, लहान व्हायचा. मला एवढं सांगायचं की भावाची बले होवनी, म्हणजे देव हा समोरच्या व्यक्तीचा किंवा समोरच्या साधकाचा किंवा समोरच्या भक्ताचा भाव पाहून तो लहान व्हायचा. आणि लहान होण्यासाठी त्याने त्या भावाचा विचार करून आपला थोरपण बाजूला नाही करत, थोरपण काय केलेलं, बाजूला सारलेलं. आणि थोरपण बाजूला सारून त्या भक्ताच्या संगतीमध्ये भगवंताने ते आत्मसुख आहे, ध्यारे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी, म्हणजे ते आत्मसुख प्राप्त करून घेण्यासाठी कुणाला, भगवंताला. तर भगवंत म्हणजे काय माहिती ना, देवाचे ते आत्मे जाणावे ते संत, आणि त्यांच्या चरणी रत व्हावे सदा नाथराया संत. म्हणजे देवाचे आत्मे कोण आहे, संत आहे. आणि संतांचे आत्मे कोण आहे, देव. तर देव आणि भक्त हे दोन तुझे नाही आहेत. आणि म्हणून भगवंत लहान होऊन आणि ते आत्मसुख प्राप्त करून घेतो. आणि ते सुख प्राप्त करून घेण्यासाठी ते नुसते लहान झाले नाही, तर त्यांनी पुढे याती कुळाचा विचार सुद्धा केलेला नाहीये. याचा दुसऱ्या कडमध्ये ते न पाहे याती, याती म्हणजे जाती, न पाहे याती कुळाचा विचार. भगवंताच्या ठिकाणी एकदा भाव, साधकाचा भाव, भक्ताचा भाव पाहून तो भक्त कोणत्या जातीचा आहे. मी नेहमी सांगतो की सावीचे हाती धरले त्याने काकुळ ते माते स्मरिले, तयाच्या पशुत्वाव झाले पावलिया. गजेंद्र गणिका आजामेळ वाळला, नामे पावला परंपर. नाथराज सांगतात बरं, नामेची पावला परंपर. गजेंद्र म्हणजे हत्ती, त्याने भगवंताचं नामस्मरण केलं, कथा सांगत नाही. आणि नामस्मरण केल्यामुळं तिथे भगवंताने हा विचार केला नाहीये की तो पशु आहे. आम्ही विचार करतो अरे गाढव आहे,
मी काय विचार करतो, जाऊ दे गाढवे, गाढवाच्या नाते लागायचं नाही. का लागायचं नाही? लोक सांगतात की साहेबाच्या पुढे उभं राहायचं नाही आणि मागे उभं राहायचं. म्हणजे थोडक्यात की साहेबाच्या पुढे पुढे करायचं नाही. तसं गाढवाच्या पुढे आलो तर चावतो आणि मागे गेलो तर लाथा मार. म्हणजे गाढवाच्या सुद्धा पुढे उभं राहायचं नाही, मागे सुद्धा उभं राहायचं नाही. न पाहे याती पुढते सुशील, आपला हा विषय. गजेंद्राचा भगवंताने विचारच केला नाही. माझं स्मरण केलं ना, माझं नामस्मरण केलं ना, लगेच भगवंत धावून आला त्या ठिकाणी आणि त्या गजेंद्राला उचललं आणि वैकुंठात नेलं. बरं, गजेंद्रात नेलं का? त्याच्याबरोबर मगरीला सुद्धा नेलं. मी कधी युक्तिवाद सांगतो की मगराने युक्तिवाद केला की देवा थांबा, तुम्ही काय करता? द्वैत करता, भेद करता. तुम्ही हत्तीला घेऊन चालला आणि मला का देत नाही? ते सांगितलं तू पापी आहेस. देवाने काय सांगितलं? अरे ते नकळत सांगितलं तू पापी आहेस आणि पापी माणसांना किंवा पापी जीवांना आम्ही वैकुंठात नेत नाही. मग त्या नकराने युक्तिवाद सांगितला की मी गीतेत असं ऐकलंय की पापी माणसाला देव दिसत नाही. ज्या अर्थी हत्तीला घेऊन तुम्ही चाललात ते मी माझ्या डोळ्याने पाहतो, त्या अर्थी माझ्याकडं लेशभर सुद्धा पाप नाही. मी पापी नाहीये, मी पुण्यवान आत्मा आहे आणि म्हणून तुम्ही मला दिसला. तेव्हा मग भगवंताने विचार केला आणि नकराला सुद्धा उचलला. दोघांना घेऊन भगवंत गेले या ठिकाणी. न पाहे याती, इथे जातीचा विचार केला नाही केला. त्याचे पुढे सांगतो वयाचा सुद्धा नाहीये. उपमन्यू बाळ, ध्रुव बाळ, भगवंताची भक्ती केली तिथे वयाचा विचार केला नाहीये. याती, कुळाचा तर अजिबातच विचार केलेला नाही. गजेंद्र, गणिका, पिंगळा काय होत्या? वेशा. गणिका म्हणजे त्यांचं जे कुळ होतं ते वेशा, पण वेशीचा सुद्धा विचार केला नाही. गणिकेला सुद्धा कुठे नेली? वैकुंठाला नेली. आजामेळ पाप राशी तीही नेला वैकुंठाशी. नारायण नामे हो जीवन मुक्त. मला काय सांगायचंय की आजामेळानं एक पुत्र मोहाने बाळाला हाक मारली मृत्यू समयी. त्याच्या पुढे सांगतो अर्धा तास उरला खटवांग राहायची. खटवांग राहायची अवस्था सुद्धा म्हणजे त्याची सुद्धा स्थिती फार कठीण आहे. तर सुरुवातीला त्याने भगवंताची उत्तम भक्ती केली, तो पुढे तो बिघडलेला होता. पण तरी सुद्धा अर्ध्या तासात भगवंताची त्याने प्राप्ती करून घेतली. आजामेळ त्याने मृत्यू समयी म्हणजे मोहग्रस्त होऊन लोभाने आपल्या मुलाला हाक मारली. जसं आज सुद्धा माणसं मरायला आली की गवस करतात. माझ्या आमक्या लेकीला बोलवा, तमक्या लेकाला बोलवा, भावाला बोलवा, भाच्याला बोलवा. आणि ही सगळी मंडळी एकदा जमली की घोटाळा झाल्याशिवाय राहत नाही. पण आजामेळानं नारायण नामे हो जीवन मुक्त. त्याचा जो शेवटचा जो मुलगा होता त्याचं नाव नारायण होतं. कीर्तनकार सांगतात आता सांगितलं की त्या अध्यापकाला हे माहित नाही की नारायण नाव त्याला जे ठेवलं, कारण आजामेळ हा ज्ञानी होता. त्याने ते बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हा नारदाला बोलावलं होतं नाव ठेवायला. पंचम पाहायला कोणाला बोलावलं होतं? नारदाला. नारदाने पंचम पाहिलं आणि नारदाने तिथं नारायण नाव ठेवलं. लक्षात का? आता लक्षात केलं असं आहे. म्हणजे ते बालभावानं किंवा पुत्र भावानं नारायण म्हटले नव्हते. आणि पुत्र भावाने नारायण म्हटले असते तर त्यांचा वैकुंठ प्राप्त त्यांना झालं नसतं. आणखी थोडं कदायू म्हणजे भक्त प्रल्हादाची आहे. म्हणजे जेव्हा नरसिंह आपल्या हिरण्यकश्यपू तपश्चर्येला गेला आणि तपश्चर्येला गेल्यानंतर तिथे त्याला एक नारायण नारायण आवाज आला आणि नारायण नारायण आवाज आल्यामुळं ते परत आले. परत आल्यानंतर पत्नी विचारते का तुम्ही तर 12 वर्ष तपश्चर्येला गेले होते, मग परत का आले? म्हणे काय सांगितलं? म्हणे अपशकुन झाला. काय सांगितलं? अपशकुन झाला. माझ्या कानावर असंच एक नाव आलं. म्हणे ते काय नाव? ते नाव सांगा मला. श्रीहर. मला काय सांगायचंय? श्रीहर. सांगितलं तरच, नाही तर अजिबात नाही. मग सांगितलं
काय सांगायचं म्हणे आपशकून झालं नारायण, माझ्या कानावर काय आलं नारायण. मग पुन्हा पूर्ण रात्र घालवले तिने. मला काय सांगायचं जे परत आले मग खाऊ म्हणे तुम्ही परत का काय आवाज आला तुम्हाला नारायण. पुन्हा काय आवाज आला तुम्हाला नारायण. आणि नारायण नारायण करता कयादू बरोबर त्याने संग केला आणि त्याच संगानिशी गर्भधारणा झाली आणि म्हणून तिच्या पोटी जो जन्माला आला भक्त प्रल्हाद. त्याचं कारण काय आहे नारायण नारायण. म्हणजे नारायण नारायण करता करता तिथे गर्भधारणा झाली आणि मग तो भक्त प्रल्हाद जन्माला आला. आणि अनुवंशिकता जसा जन्माला आला तसा तो जसं बोलायला लागला त्याच्या मुखातून पहिलं वाक्य आलं. आमच्या वाक्य आई केलं का आमचं बाळ जेव्हा बोलायला लागलं पहिला आवाज आला तर आई, दुसरा आला तर बाबा. पण आता ते कार्य बदललं. आताची पोरं सुशिक्षित आहे. ती जन्मालाच येताना गोळ्या वगैरे इंजेक्शन सोनोग्राफी ते सगळं ते पोटातच पाहतंय आणि बाहेर आलं की त्याला आई आई मग त्याच्याशी मम्मी उच्चारून पहा. अजिबात ताकद लागत नाही. आई म्हणायला ताकद लागते. जीभ ओळवल्याशिवाय आई मम्मी ओठातच. मम्मी शब्द कुठे ओठात. पप्पा दोन्ही तिथेच. मम्मी तिथे आणि पप्पा ते बाबा. बघा तुम्ही बाबा बघा आणि पप्पा. पप्पा कुठे ओठ हलवल्या ते चालेल. ओठात पप्पा आणि ओठात मम्मी. का काल बदल. आपलं काय सांगायचंय काल बदलला. जाऊ आपला विषय काय कुळाचा विषय. त्याच्या कुळाचा विचार आहे की आजाने वैकुंठाला नेला आणि वाल्या खोली नव्हता. तर कदाचित वाल्या हा कोळी समाजात जन्माला आला असता. कदाचित सांगतो बरं तर वाल्मिक ऋषी झालाच नसता. तो होता ब्राह्मण. वाल्या कोळी याला म्हणतात. तो जातीने होता ब्राह्मण व कर्माने कोळी. जातीने ब्राह्मण. आता आपण पाहतो ना न्हावी कोण आहे सगळे मुस्लिम समाजाचे लोक. पण चला न्हाव्याकडे तो जातीने न्हावी आहे का नाही. तो कर्माने. जातीने तो मुस्लिम आहे पण आता तो कर्माने आपण त्याला काय म्हणतो न्हावी. तसा हा ब्राह्मण होता वाल्या. पण कर्माने तो म्हणजे कोळ्यांची संगती केल्यामुळं दरोडे वगैरे घालायचा, दरोडे करायचा, लोक वाट मारत धंदा करायचा म्हणून त्याला वाल्या कोळी. पुढे नारदाची भेट झाली वगैरे वगैरे नाही. मग वाल्या सुद्धा काय झाला नामे पावला परंपत. तिथे कुळाचा विचार नाही. उत्तम चांडाल हो का कोंडी. तो उत्तम जातीचा असो त्याचा चांडाल जातीचा असो. त्या ठिकाणी भगवंताने त्याचा भाव पाहून आणि कोणत्याही प्रकारचा भेद निर्माण न करता प्रत्येकाला त्याच्या शक्तीप्रमाणे त्याच्या भक्तीप्रमाणे त्याला ते परमपद प्राप्त करून दिलेलं आहे. आणि ते परमपद प्राप्त करण्यासाठी नाथ महाराज दुसऱ्या चरणात सांगतात
वर्तमान काळात आलेले नाथांना समाजाची चाड आहे, त्या परमार्थाची चाड ते सांडावे निगाड. हे निगाड सांडण्यासाठी, निगाडापासून मुक्त होण्यासाठी नाथराया आधीचे 2 दाखले भगवंताविषयी देऊन आणि आता ते वर्तमान काळात आलेले आहे. भावाचे निबळे होऊन लहान आपुले थोरपण विसरले. नाथ महाराज सांगतात की भगवंत त्याला म्हणतात की आपण जर भावाने भक्ती केली तर भगवंत त्याचं थोरपण विसरतो. नुसता थोरपण विसरत नाहीये तर न पाहे याती कुळते सुशील. हा जो माझी भक्ती करणारा जो आहे तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या कुळाचा आहे, किंवा तो सुशील आहे की अश्लील आहे, नेमकी काय आहे, उत्तम चांडाळ हो का कोणी, तो उत्तम आहे की चांडाळ आहे, हा विचार भगवंताच्या ठिकाणी नाही. म्हणून नाथराया आता आम्हाला आम्हीच दाखवतात. वर्तमान काळात समाजाला आम्हीच दाखवतात. नामाचा उच्चार अट्टहासे करा नामाचा. नाथ महाराज सांगतात की जर भगवंत जर अशी प्रक्रिया करतो तर तुम्ही आता फक्त एवढं करा, अट्टहासे करा नामाचा उच्चार, उत्तरी पैलपार भगवतीचा. तुम्हाला सुद्धा जर मागचा विचार केला तर कुळाचा विचार नाही, जातीचा विचार नाही, उत्तमाचा विचार नाही, चांडाळाचा विचार जर भगवंत करत नाही तर तुम्ही फक्त आता काय करा, अट्टहासे करा नामाचा उच्चार, उत्तरी पैलपार भव नदीचा. तुम्हाला सुद्धा या भव नदीच्या पैल पाराला तुम्हाला उतरल्याशिवाय राहणार नाही. पण काय करायला पाहिजे, अट्टहासे. आणि कळे ना कळे ज्या धर्म ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. अट्टहासाने उच्चार करायचे. मी परवा सांगितलं की वाक् गद्गदा द्रवते चित्तम रुदते क्षणम हसते कचित विलज्ज उद्गायते नृत्यते च मद्भक्ती युक्तम भुवनम पुनाती. भागवतामध्ये सुंदर सुभाषित आले. वाक् गद्गदा द्रवते चित्तम, ज्याची वाणी गदगदित झाली, ज्याचं चित्त द्रवलं, मग काय होतंय, 2 गोष्टी झाल्या. वाणी गदगदित झाली, चित्त द्रवलं, चित्ताला पाझर फुटला की मग तो हसते क्वचित, तो हसायला लागतो, उद्गायते नाचायला उड्या मारायला लागतो, रुदते क्षण रडायला लागतो. आणि अशी स्थिती झाली, अशी अष्टक सात्विक भाव साधकाचे निर्माण झाले की सुभैतकार सांगतात भुवनम पुनाती, त्याच्या पदस्पर्शाने पृथ्वी पुनीत होईल, त्याच्या पदस्पर्शाने पृथ्वी पुनीत होईल. म्हणून नाथराय सांगतात अट्टहासे करा नामाचा उच्चार. आणि अट्टहासाने नामाचा उच्चार केला की तुकोबा सुद्धा त्याची स्थिती सांगतात. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल. वासनेचे जे बीज आहे ते सहज जळून जाईल. ते जळून गेलं मग राम नामे उपजावं, सुख घडोघडी संत तुकोबा सांगतात. आणि म्हणून आता बरोबर 11 वाजलेले आहेत. असं तेव्हा थोडक्यात सांगायचं म्हणजे की आज हा जो प्रसंग आहे गीता जयंतीचा, गीता तत्व जे आहे ते तत्व भगवंताने ऐन युद्धाची वेळी खूप शब्दावर आणि अर्जुनाला सांगितलेला आहे. तो उपदेश आहे आणि त्याच उपदेशाने आपल्याला जीवन मुक्तीकडे प्रयाण करायचं आहे. म्हणून ते भगवंताचं
एका जनार्दनी भक्तांची आवडी आणि वैकुंठाहून उडी घाली, तसे शेवटच्या चरणात नाथ महाराज सांगतात. आणि वेळ झालेले 11 वाजून गेलेले आहेत. अगदी 5 मिनिटात आपण उठून घेऊया. हाके सरीशी उडी घालून या स्तंभ फोडी. त्याच्या पुढे द्रौपदी कारण पाठी राखा नारायण. म्हणजे जेव्हा प्रल्हादावर प्रसंग आला, आता आपण कधीकडे जायचे नाही, वेळ झालेले. प्रल्हादासाठी भगवंत नरसिंह धारण करून आला. एक कोरड्या खांबात प्रगट होऊन आणि काय केलं, हिरण्यकश्यपूचा वध केला. द्रौपदी कारण पाठी राखा, एका जनार्दनी भक्ताची आवडी. म्हणजे जेव्हा द्रौपदीवर प्रसंग आला त्याही वेळेला भगवंत, तुम्ही म्हणाले तिथे सांगितलंय की वैकुंठाहून घाली, वैकुंठाहून उडी घाली तसे. आणि इथे द्रौपदीसाठी, प्रल्हादासाठी वैकुंठाहून आला, पण द्रौपदीसाठी द्वारकेहून आला. कदाचित शंका ऐकतात. त्याची पुढे सांगतो, अर्जुन प्रतिज्ञेच्या वेळी म्या लपविला हेली. नाथ महाराज म्हणतात की अर्जुन प्रतिज्ञेच्या वेळी म्या लपविला हेली. हेली म्हणजे सूर्य. हेली म्हणजे काय? हेली म्हणजे सूर्य. जेव्हा जयद्रथाने अभिमन्यूचा वध झाल्यानंतर, अभिमन्यू गतप्राण झाल्यानंतर लात मारली. जयद्रथाने अभिमन्यूला लात मारली. आणि तेव्हा आमचे वीर अर्जुन हे कुठे होते? उत्तरेकडे होते, विराट राजाकडे युद्धाला गेले होते. आणि त्याच वेळेस युद्ध सुरू झालं. फक्त अभिमन्यू कडून आपण एवढं शिकायचंय की त्याला फक्त चक्र फोडण्याची गती माहित होती, पण बाहेर यायची गती माहित नव्हती. म्हणजे आगम निगम. काहींना अभ्यास आहे आगमाचा, तर काहींना अभ्यास आहे निगमाचा. पण इथे दोन्ही पाहिजे, आगम सार आणि निगम सार. म्हणजे जाता आलं पाहिजे आणि बाहेर येता सुद्धा आलं पाहिजे. फक्त अभिमन्यू चक्र फोडण्याचं त्याला माहित होतं, तेही थोडक्यात सांगतो. वेळ झालेले तरी सांगतो एक मिनिटात. कारण सुभद्रेला भगवंत युद्धाच्या कौशल्य सांगत असताना चक्रव्यूह कसा फोडायचा आणि चक्रातून कसं बाहेर निघायचं ही युक्ती सांगत असताना नेमकी भगवंत चक्रव्यूह कसा फोडायचा इथपर्यंत गेले होते. सुभद्रा झोपी गेली. सुभद्रा जोपर्यंत जागी होती तोपर्यंत हा बहादर ऐकत होता. मला काय सांगायचंय, सुभद्रा झोपी गेली, देवाने पुढची क्रिया सांगितली, बाहेर कसं यायचं सांगितली. पण सुभद्रा झोपी गेल्यामुळं अभिमन्यूला काही कळलं नाही. म्हणजे फक्त चक्र फोडायचं त्याला माहित होतं. त्याला धर्मराजाने सांगितलं होतं की बाळ तू ही प्रतिज्ञा करू नको आणि चक्रव्यूह फोडण्याचे अंदाज तू पडू नको. तुला चक्रव्यूह फोडता येतो पण चक्रव्यूहातून बाहेर निघता येत, ते ज्ञान तुला म्हणजे आगम ज्ञान आहे पण निगम ज्ञान नाहीये. पण तो अभिमान झाला आणि तुका म्हणे अभिमानात चक्र फोडायला गेला. आणि चक्र फोडल्यानंतर चारी बाजूने सैन्य एकत्र आले आणि त्याला गतप्राण केलं. आणि गतप्राण केल्यानंतर याने लात मारली जयद्रथाने. आणि ही सगळी कथा जेव्हा आमचे अर्जुन महाराज जेव्हा हस्तिनापूरला आले, आपल्या राहुटीमध्ये आले कुरुक्षेत्रावर, त्यावेळेला त्याला माहिती सांगितली की आपला अभिमन्यू वीर पडला, वीर गती प्राप्त झाली, वैकुंठ पद त्याला स्वर्गपद प्राप्त झालं. कधी कुणी रडत नव्हतं. वीर मरण येणं हे पुण्याचं काम आहे. जो पुण्यात्म्य आहे त्यालाच वीर मरण येतो. आणि म्हणून अभिमन्यू गेला म्हणजे कुणाला दुःख नाही बरं का. पण त्याने सांगितलं धर्मराजाने की अर्जुना फक्त आम्हाला शल्य, आमच्या हृदयाच्या ठिकाणी शल्य आहे, आम्हाला फक्त एवढं दुःख आहे की अभिमन्यू गेल्यानंतर जयद्रथाने लात मारली. त्याने प्रतिज्ञा केली लगेच. अर्जुनाने प्रतिज्ञा केली की सूर्य मावळायच्या आत
मी काय करेन, जैन रथाचा वध करेन, म्या लपवीला घेली. आणि जर जैन रथ मारता आला नाही, सूर्य मावळण्याच्या आत जैन रथ मारता आला नाही, तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन. अगदी थोडं सांगू इच्छितो. हा लपून बसला, त्याने प्रतिज्ञा ऐकली आणि माडीवर जयद्रथ लपून बसला. जयद्रथ लपून बसला आणि सूर्य मावळला. 4 वाजता सूर्य मावळला. संध्याकाळी किती वाजता सूर्य मावळला? 4 वाजता. तर त्याची थोडी गफलत झाली, त्याने टायमिंग पाहिलं नाही, घड्याळ त्याने काही पाहिलं नाही. इकडे भगवंताने विचार केला की आता जर हे केलं नाही, सूर्य मावळला, म्हणून याने लगेच काय केली, लाकडं जमा केली. अर्जुनाने लाकडं जमा केली, एक चिता रचली, त्या चितेला आग लावून दिली आणि अर्जुन 7 फेऱ्या मारून त्या चितेमध्ये प्रवेश करणारे, अग्निकाष्ठ भक्षण करणारे असा प्रसंग त्या ठिकाणी निर्माण केला. आणि 6 फेऱ्या झाल्या होत्या महाराज, आणि 7वी फेरी मारून मडका फोडायचा होता आणि गप मारायची होती. शेवटची फेरी राहिली होती. शेवटची फेरी झाली 5वी, तो मडका आपटायचा आणि मग म्हणे काय करू, तो खरं मी उलटाच मारत असतो आणि बॉम्ब मारायचे असते. शेवटची 7वी फेरी राहिली होती आणि जयेंद्र तिकडनं बाहेर आला. त्याला माहिती आता सूर्य मावळलेला आहे, प्रतिज्ञा संपलेली आहे, काष्ट सेवन करणार आहे हा अर्जुन. एवढ्यात तो असा डोकावला. या डोकावल्याबरोबर भगवंताने सांगितलं अर्जुनाला, अरे हा सूर्य आणि तो बस अर्जुन असतो. खाली पाण्यामध्ये मासा पाहून, म्हणजे वरच्या चक्रात फिरणारा मासा, तो पाण्यात पाहून आणि खाली पाहून माशाचा डोळा फोडणारा अर्जुन. फक्त हा सूर्य म्हटल्याबरोबर जयेंद्र म्हणण्यापर्यंत त्याचं सिंह उडवलं होतं. फक्त सूर्य दाखवला, म्या लपवीला गेली. सुदर्शन बाजूला केलं, तो सूर्य आणि हा जयेंद्र. मला एवढं सांगायचं, एका जनार्दनी भक्ताची आवडी हे वैकुंठामध्ये उडी घालीत असे. ज्ञानेश्वरा कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य प्राण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने भगवंताचं भजन करायचे. जेणे गीता उपदेशिली तीही गीतेवरी माऊली. ज्याने गीतेचा उपदेश अर्जुनाला केला, गीता तत्व त्या विश्वामध्ये प्रगट केलं, अशी माऊली ज्ञानोबराया. त्याप्रमाणे ज्याने ज्या भगवंताने गीता अर्जुनाला सांगितली, ते भगवंत सध्या पंढरपुरामध्ये विठ्ठल नामाने किंवा विठ्ठल रूपाने त्या ठिकाणी आता सुद्धा आहेत. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपलं साफल्य करून घ्यायचं असेल, जन्ममृत्यूची राहटी चुकवायची असेल, या ध्येयाचं सोनं करून घ्यायचं असेल, तर आपलं अंतिम ध्येय आहे जय विठ्ठल.